कशा आहात मंडळी? ॲस्ट्रोअरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण पाहणार आहोत शनी नक्षत्र परिवर्तन आणि मेष राशीवर त्याचा होणारा प्रभाव. विशेषतः 20 जानेवारी नंतर करिअर, पैसा, नातेसंबंध आणि आरोग्य यात कोणते बदल दिसू शकतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. शनी नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय? तर शनी हा कर्म, नियम, शिस्त आणि परिणामांचा ग्रह. नक्षत्र बदललं की शनीची काम करण्याची पद्धत बदलते. कधी दबाव कमी होतो तर कधी जबाबदाऱ्या वाढतात. पण शेवटी शनी नेहमी कर्मानुसार ज्याला त्याला त्याचे फळ देतो. चांगले कर्म केले असेल तर चांगले फळ देतो आणि वाईट कर्म असतील तर वाईट फळ देतो. मेष राशीसाठी सध्याचा काळ कसा असणार आहे याबद्दल जाणून घेऊया. मेष रास म्हणजे ऊर्जा, झपाट्याचे निर्णय आणि पुढे जाण्याची जिद्द असलेली रास. पण शनी तुम्हाला एक गोष्ट शिकवतो आहे, स्पीड नाही तर इतर स्ट्रॅटेजी वापरा. या काळात मेष राशीसाठी 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. 1 कामात शिस्त, 2 सातत्य आणि 3 नेटवर्क म्हणजे सपोर्ट सिस्टीम मजबूत करणं. करिअर, नोकरी, बिझनेस कसे असणार आहेत हे इथं आपण जाणून घेऊया. 20 जानेवारी नंतर मेष राशीला करिअरमध्ये 2 प्रकारचे संकेत दिसू शकतात. 1 स्थिर प्रगतीचे योग, अडकलेली कामं पुढे सरकणं, जबाबदारी वाढणं, पण त्यातून ग्रोथ दिसू शकते. म्हणजेच टीम लीड किंवा मॅनेजमेंट रोल किंवा नवीन टार्गेट्स तुम्हाला अचीव्ह करणं खूपच इझी होऊन जाणार आहे असं दिसत आहे. 2 परीक्षा देणारे मुद्दे म्हणजे घाईनं बोलणं, रिॲक्ट होणं किंवा बॉस किंवा वरिष्ठांबरोबर इगो किंवा क्लॅशेस होण्याचे इथे चान्सेस आहेत. नियम तोडल्यामुळे अडचणी वाढू शकतात. त्यामुळे इथे खूप महत्त्वाची टीप अशी आहे की एखादा मोठा निर्णय घेण्याआधी 24 तास थांबा, कारण शनीच्या काळात हेच तुमचं खूप मोठं संरक्षण कवच बनेल. पैसा आणि धनलाभ या संदर्भामध्ये जाणून घेऊया. पैशाच्या बाबतीत शनी छप्परफाडपेक्षा हळूहळू वाढ देतो, पण ती टिकणारी असते. मेष राशीसाठी हा काळ चांगला आहे. सेव्हिंग्स प्लॅन बनवा, कर्ज, EMI हे व्यवस्थित करण्यावर लक्ष द्या. खर्चावर नियंत्रण ठेवा किंवा खर्चावर नियंत्रण कौशल्य वाढवून इन्कम सोर्स वाढवा. सावधानतेचा टीप असा आहे, हाय रिस्क हाय रिवॉर्डचे प्रकार इथे होण्याची शक्यता आहे, म्हणजे झटपट निर्णय टाळा. हेच इथे तुम्हाला शनी महाराज सांगत आहेत. नातेसंबंध आणि कुटुंब याविषयी जाणून घेऊया. मेष राशीचा स्वभाव थेट बोलण्याचा आहे आणि शनीच्या काळात थेटपणा कधी कधी खूप कठोर वाटू शकतो. या काळात पार्टनर किंवा कुटुंबाबरोबर वेळ कमी करण्यामुळे गैरसमज ही होऊ शकतात. मीच बरोबर हा हट्टही वाढू शकतो. जबाबदाऱ्यांमुळे भावनिक अंतर वाढण्याची शक्यता आहे. यावर उपाय खूपच चांगला आहे. कमी बोला, स्पष्ट बोला आणि वचन पूर्ण करा, कारण शनीला कमिटमेंट खूप आवडते. त्यामुळे तुमचे खूपसे प्रॉब्लेम्स कमी होऊन जातील. जाणून घेऊया आरोग्याविषयी. मेष राशीसाठी या काळात डोकेदुखी किंवा ताण, झोपेचा बिघाड हे होतेले दिसून येत आहेत. त्या स्नायू, खांदे, मान हे पण दुखण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे यावर लक्ष द्या. रुटीन म्हणजे भरपूर पाणी प्या, नियमित चाला आणि शक्य असल्यास योग करणं खूप फायदेशीर ठरेल. 20 जानेवारी नंतर काय केलं पाहिजे बरं? तर रोज 30 मिनिटं एकच महत्वाचं काम पूर्ण करा. म्हणजेच एकच काम करा, पण ते खूपच मनापासून करा. खर्च लिहून ठेवा. कागदपत्र, डेडलाईन व्यवस्थित लक्षपूर्वक पहा आणि वरिष्ठांबरोबर नम्रपणे संवाद साधा. या गोष्टी मनापासून करा. काय टाळलं पाहिजे? तर घाईघाईने राजीनामा देणं, जॉब स्विच करणं हे टाळा. मोठे आर्थिक रिस्क असलेले व्यवहार करू नका. वाद, कोर्ट कचेरी किंवा राग यातून अजिबात कुठलेही निर्णय घेऊ नका, कारण त्यातनं तुमच्या खूप अडचणीमध्ये वाढ होऊ शकतं असं इथं दिसतंय. शनी उपाय जो प्रत्येक शनिवारी तुम्हाला करायचा आहे, काळे तीळ, उडीद किंवा लोखंड यांचा दान करा. देवघरात तेलाचा दिवा शक्य असल्यास लावा आणि 108 वेळेला ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. आणि सर्वात मोठा उपाय म्हणजे रोजचा रुटीन जे आहे तुमचं ते व्यवस्थित तुम्ही फॉलो करा आणि प्रामाणिकपणे मेहनत करा, कारण शनी महाराजांना हीच गोष्ट सगळ्यात जास्त आवडते.
हा काळ घाईचा नाही, तर हा काळ शिस्तीचा आहे. मेष राशीसाठी शनी एक संदेश देतो आहे, वेग कमी करा, दिशा पक्की करा. जर तुम्ही रुटीन पकडलं तर शनी तुम्हाला खूप मोठं स्थैर्य देऊ शकतो. मेष राशीच्या मंडळींनो, 20 जानेवारी नंतर तुम्हाला जास्त परिणाम कुठे जाणवतोय? 1 करिअर, 2 पैसा, 3 नातेसंबंध की 4 आरोग्य? हे मला कमेंटमध्ये क्रमांक नंबर प्लस मेष असे लिहून नक्की कळवा. फॉर मोर इन्फॉर्मेशन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल ऑस्ट्रो ओरा. थँक यू.